नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण कटिंग दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि त्याची स्टिचिंग मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हा 38 साइजचा ब्लाउज आहे। तर चला आपण सुरू करूया। तर इथे आपण ब्लाउजची उंची टाकणार आहोत। जेवढी ब्लाउजची उंची आहे त्यात 1 इंच प्लस करून आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे। त्या ब्लाउजची उंची 15 होती, त्यात 1 इंच वाढवून मी 16 इंचावर मार्क केलेला आहे। आणि इथं आता जी सरळ रेष ओढली त्याच्यावर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर शोल्डर आहे 16, त्याचा अर्धा केला आपण 8 आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच, म्हणजे शोल्डर पेक्षा अर्धा इंच कमी। आणि इथे बघा 8 इंच घेतलंय, तर इथं आपण 7.5 इंच घेणार आहोत, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये टाईट होत नाही, ब्लाउज अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतो। ओके। आणि इथं आपण आता छातीचं माप टाकणार आहोत। छातीचं माप 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच। मग इथं 9.5 इंच मार्किंग करून 2 इंच इथं मी शिलाई मार्जिन घेतलेली आणि इथं आर्महोलचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग 1 इंच डॉटसाठी आणि 2 इंच इथं आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत। आणि हे जे शिलाई मार्जिनचे दोन्ही पॉइंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। ओके। आणि इथे शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं वाढून, आणि बाकीचा राहिलेला गळा। तर इथे बघा 3.5 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत खाली आणि सरळ रेष ओढून घ्यायची। आणि आता इथे जेवढा गळा असेल तेवढाच इथं खाली घेऊन बरोबर आपल्याला बॉक्स तयार करून इथं बोटनेकचा शेप द्यायचा आहे। आणि बोटनेकचा शेप आपल्याला जास्त डीप नाही द्यायचा। इथून 2 इंच सरळ खाली घ्यायचा आणि इथं बघा मी 4 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे, कारण कस्टमरला जास्त डीप गळा नकोय, त्यामुळे मी इथं 4 इंच मार्किंग केलेलं आहे। तुम्हाला जास्त मोठा गळा हवा असेल तर वर जसं 4.5 इंच आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही खाली 4.5 इंच घेऊन पण मोठा गळा बनवू शकता। आता याच बॉक्स मध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। जो कुठला तुम्हाला शेप द्यायचा असेल तो तुम्ही शेप इथं देऊ शकता। तर इथं बघा मी असा शेप देत आहे आणि इथं खालच्या साईडला मी इथं 2.5 इंच घेत आहे। 3 इंच घेतलं होतं पण खूप ब्रॉड होत होता, म्हणून 2.5 इंचावर मार्किंग करून मी याला अशा प्रकारे शेप देऊन घेतलेला आहे। इथे बघा आता आपला शेप देऊन झालेला आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊया। तर पहिला आपण बोटनेक कटिंग करून पूर्ण जसं आपण मार्किंग केलंय तसं कटिंग करून घेऊया। आणि इथं 1/2 इंच डाऊन करायचं आहे। इथे बघा आता याची कटिंग झालेली आहे। आता आपण या गळा कट करून घेऊया। जसं आपण गळ्याला शेप दिलेला आहे अगदी तसाच कट करून घ्यायचा आहे। आणि आता या ब्लाउज डिझाईन आपली पोटली बटनची आहे। तर पोटली बटन वरून लावल्यावर पण व्यवस्थित दिसत नाही, आतमध्ये कपडा हे वगैरे दिसतो। तर आपण आत इनविजिबल पोटली बटन कशी लावायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तुम्ही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता ही मेन कपड्यावर ठेवून आपण कट करून घेणार आहोत। आणि मेन कपडा कट करताना आपल्याला थोडासा एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचा। ओके। आता इथे बघा आपला हा पाठीमागचा भाग बनवून तयार झालेला आहे, कारण याच्या पाठीमागच्या बाजूच्या डिझाईनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा। जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर इथे बघा आता पाठीमागचा भाग आपण घेतलेला आहे आणि ओपन साईडला ठेवलेला आहे, आणि ॲज इट इज आपण त्याला मार्किंग करून घेणार आहोत। जसं आपला आहे पाठीमागचा भाग तसाच मार्किंग करून घेणार आहोत। तर इथे बघा पुढे ओपन आहे आणि प्रिन्स कट आहे, ओपन गळा आहे। तर तिथं आपल्याला इथं शोल्डर कमी घ्यायला लागतो। तर किती कमी घ्यायचा, तर 1 इंच। मागं 8 इंच होता, तर पुढे आपण 7 इंच घेणार आहोत। 1 इंच आपण यातून शोल्डर कमी करणार आहोत, म्हणजे 3.5 इंच गळा आणि 3.5 आपली शोल्डर पट्टी। ओके। आणि बाकी तिथून खाली सरळ रेष ओढून इथं आपण मुंड्याचा शेप देणार आहोत। आणि मुंडा पाठीमागे पण 7.5 होता, इथे पण 7.5च घ्यायचा आहे एकदम बरोबर। आणि असं व्यवस्थित आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। ओके। आता इथून शोल्डरचं आपण पुढचा गळ्याचं मार्किंग करणार आहोत। त्याच्या अगोदर आपला पुढचा भाग हा एक्स्ट्रा मोठा असतो ना, त्याच्यामुळे इथं आपण खाली 1/4 इंच वाढून घेणार आहोत। अशा प्रकारे 1/4 इंचावर मार्किंग करून इथं आपण एक लाईन ओढून घेऊया सरळ।
आणि आता इथे बघा गळा मी पुढचा गळा 6.5 इंचावर घेत आहे आणि 6.5 इंच घेऊन इथून सरळ लाईन ओढून घेत आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि एकदम गोल परफेक्ट असा आपला गळ्याचा शेप द्यायचा आहे. आणि टक्स पॉईंट घ्यायचा आहे. वरून 11 इंचावर मी टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि जिथं टक्स पॉईंट घेतला तिथे 4.5 आणि खाली 4 असं मार्किंग करून इथं सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथून आपल्याला असा प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथे बघा डॉट मी इथं 2.5 इंचाचा घेतला आहे आणि जे 2.5 इंच डॉट घेतलाय तसंच 2.5 इंच आपल्याला पुढे वाढवायचं, म्हणजे जे डॉट मध्ये जाणार आहे ते इकडं आपल्याला कव्हर झालं पाहिजे. आणि चेस्टच्या लाईनवर आपण मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथून 2 इंच सरळ घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. ओके, इथे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. आणि इथं 1/2 इंचाचा एक मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर मध्ये, म्हणजे आपला जो कप आहे तो व्यवस्थित बसतो. आणि आता आपण जशी मार्किंग केलेली आहे त्याचप्रमाणे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जे आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते इथं अशा प्रकारे क्रॉसमध्ये मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण आपले साईडचे दोन्ही पार्ट सेम होतात, कमी जास्त होत नाहीत बाही जोडताना किंवा नंतर मग ब्लाऊजची फिटिंग करताना पण पुढचा आणि पाठीमागचा भाग कमी जास्त होतो, तो कमी जास्त होत नाही. इथे बघा आपलं आता दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. बाही कटिंगचा पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला बाही कटिंग व्यवस्थित येत नसेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन नक्की बघा. अगदी सविस्तर आणि खूप सभ्य पद्धतीने त्यात पण सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला बाही कटिंगमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे पण मी तुम्हाला सांगते बाही कटिंग कशी करायची ती. इथे बघा हा आहे मापाचा ब्लाऊज आणि ही आहे आपली बाही. तर अगोदर बाही आपल्याला सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. असं सरळ व्यवस्थित ठेवून उंची मोजायची किती, तर इथे आपल्या बाहीची उंची आहे 11 इंच. आणि नंतर दंडगीर असं सरळ ठेवून मोजून घ्यायचा. तर दंडगीर आहे आपला 6 इंच. ओके, आणि बाहीची घडी किती टाकायची, तर खूप सोपी पद्धत आहे बाहीची घडी टाकण्याची. जेवढी आपली छाती येईल ना त्याचा 4था भाग. आता ही आपल्या हुकाच्या साईडने मोजायचं किती आला आहे, 9.5 इंच. तर मग आपल्याला बाहीची घडी पण 9.5 इंचच टाकायची आहे. कमी जास्त अजिबात होत नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आणि आपले हाताला हात जोडताना पण कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही, अगदी व्यवस्थित येतो. तर इथे बघा जेवढी उंची आहे त्यात 1 इंच प्लस करून इथं मी मार्किंग केलेलं आहे. 11 इंच होतं तर 1 इंच प्लस केलं, 12 इंचावर इथं मार्किंग करून घेतलेले आहे. आणि तशी सरळ लाईन ओढून घेऊया. आणि आता कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. त्या अगोदर इथे बघा बरोबर आपली 9.5 इंचाची घडी आहे. 3.5 इंच इथं कॅप हाईट घ्यायची आणि इथून 2 इंच, कारण आपण पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही भागात आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. इथे बघा अशा प्रकारे 2 इंच शिलाई मार्जिन घेतले. इथे पण आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन सरळ घ्यायचं, म्हणजे मुंड्यात आपली बाही खालीवर होत नाही. आणि इथून 1 इंच सरळ घ्यायचं आणि इथून अशी तिरकी लाईन क्रॉसमध्ये जोडून घ्यायची. अशा पद्धतीने बाही कट केल्यानंतर बाहीला चुन्या वगैरे पडत नाही, फुगा येत नाही, कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही या पद्धतीने बाही एकदा कटिंग करून बघा, खूप मस्त बसते फिटिंगला. आणि ते बघा 1/2 इंच इकडं, 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच अशा प्रकारे दोन्ही साईडला माप करून घ्यायचे आहेत. म्हणजे जी आपली लाईन ओढली ना त्याचा हाफ करायचा आणि त्याच्या मधोमध बरोबर वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्ही आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आता आपला बाहीचा शेप देऊन झालेला आहे. तर दंडगेराचं माप टाकायचं. दंडगेर 6 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन. आणि हे लाईन सरळ आपण जोडून घेऊया, फिटिंगची लाईन. आता इथे बघा आपली बाहीची कटिंग आता पूर्णपणे झालेली आहे. त्या अगोदर चेक करायचं आपली बाही व्यवस्थित आलेली आहे का नाही. तर बघा इथे आपण जिथं आपण बायसेप येतो ना तिथं मोजायचं किती आहे. इथून बघा 7.5 इंच आहे, तर आपल्या इथं पण 7.5 इंच आलं पाहिजे. म्हणजे असं चेक करायचं, म्हणजे आपली आता समजणार की आपली बाही
शिलाई नंतर सुद्धा परफेक्ट येणार आहे. हातात लूज वगैरे किंवा चुन्या वगैरे अजिबात पडणार नाहीत. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे बाईची. आणि इथं छोटा नॉच लावायचा मध्ये आणि आपली जिथं फिटिंगची लाईन आहे तिथं. आणि आता आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊया. इथे बघा, आता अशा प्रकारे आपली बाईची कटिंग झालेली आहे. आता बाही कट करून घेऊया आपण मेन कपड्यावर ठेवून, जो आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवून. आता पाठीमागचा भाग आणि बाही दोन्ही कटिंग झालेले आहेत. आता बाकी जे पार्ट राहिलेले आहेत ते पण आपण इथे कट करून घेऊया. कारण मी याचा पाठीमागच्या डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे गळ्याचा, त्यामुळे त्या अगोदरच कट करून घेतलं होतं. इथे बघा, आता आपले सगळे पार्ट कट करून झालेले आहेत. आता याची स्टिचिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवायचं म्हटलं ना, व्हिडिओ खूप मोठा होतो, मग तुम्ही पण बोर होता, तेवढा व्हिडिओ तुम्ही पण बघत नाही. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज